UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। येत्या 10-15 दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांचं मोठं वक्तव्य। 5 ऑक्टोबर पर्यंत आचारसंहिता, तर नोव्हेंबरच्या 10 ते 12 तारखेला निवडणुका लागतील। शिवसेना आमदार भरत गोगावलेंचं विधान। आचारसंहिता लागणार असल्यामुळे महाविकास आघाडी महायुतीचा बैठकांचा सिलसिला, जागा वाटपावरील चर्चांना वेग। महाविकास आघाडीमध्ये आजपासून सलग 3 दिवस जागा वाटपावर चर्चा होणार। काँग्रेस पक्षाचे नेते व्यस्त, मात्र काहीही झालं तरी चर्चा होणारच, संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या आमदारांची आज देवगिरीवर 7 वाजता बैठक। महायुतीमधील राष्ट्रवादीच्या जागा वाटपावर चर्चा होणार, तर महामंडळ वाटपाच्या नाराजीवर देखील चर्चा होणार। 2 दिवसानंतर जागा वाटपावर महायुतीच्या बैठका, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीमध्ये बैठकांचं आयोजन। भाजपचा मुख्यमंत्री असेल तर देवेंद्र फडणवीसच होतील। आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस, मात्र पक्षश्रेष्ठींना निर्णयाचा अधिकार, गिरीश महाजनांचं मोठं विधान। मीच कॅप्टन असं म्हणणाऱ्या शिंदेंना आता भाजपनं डिसमिस केलं, संजय राऊतांची टीका। प्रगत महाराष्ट्रामध्ये भविष्यात महिलेला मुख्यमंत्रीपद मिळावं, रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदासाठी सक्षम, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। नाना पटोलेंसोबत असलेल्या अंतर्गत वादातूनच वर्षा गायकवाडांचं विधान, संजय शिरसाट यांचा टोला। रश्मी ठाकरेंनी राजकारणामध्ये कधीही रस घेतला नाही, कारण नसताना नाव घेणं योग्य नाही, महिला मुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर किशोरी पेडणेकरांचा टोला। काही झालं तरी सुळेंना सीएम करण्याची पवारांची जिद्द, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा, तर महाविकास आघाडीमध्ये सध्या 11 मुख्यमंत्री फिरतायत अशीही टीका। राहुल गांधींची जीभ छाटू नये, तर त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवेत, शिवसेनेच्या संजय गायकवाड यांच्यानंतर भाजपच्या अनिल बोंडे यांची जीभ घसरली। राहुल गांधींवर वक्तव्य करणाऱ्यांची अनिल बोंडेंची लायकी नाही, वाचाळवीरांच्या विरोधात काँग्रेस उद्या राज्यभरात आंदोलन करणार, बोंडेंनी केलेल्या वक्तव्यावरून पटोलेंचा निशाणा। राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट परदेशात रचला जातोय, आजीसारखी अवस्था करू असं बोललं जातं, हे हल्ल्याच्या कटाचाच भाग, संजय राऊतांचा गंभीर आरोप। अनिल बोंडेंचं मानसिक संतुलन बिघडलंय, राज्यात दंगली घडवण्यासाठी त्यांचं वक्तव्य, बोंडेंना फडणवीसच प्रवृत्त करत असल्याचा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा आरोप। काँग्रेस नेते अजय माकन यांच्याकडून संजय गायकवाडांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी पोलिसात तक्रार, केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू, तरविंदर मारवाह यांच्यासह इतर दोघांच्या विरोधात तक्रार दाखल। संजय गायकवाड रस्त्यावर लोकांना मारणारा गुंड, महाराष्ट्राच्या राजकारणाला यूपी बिहार सारखं करू नका, संजय गायकवाडांच्या राहुल गांधींवरच्या वक्तव्यावरून वर्षा गायकवाडांची टीका। राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी, त्यांनी माफी मागितल्यास मी माझे शब्द मागे घेणार, संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया। लोकांना कामाची किंमत नाही याचा अनुभव लोकसभेवेळी आला, न सांगता काम केल्यास लोकांना किंमत राहत नाही, अजित पवारांकडून बारामतीकरांसमोर खंत व्यक्त। पैसे घेऊन वैजापूरची उमेदवारी देण्याचा घाट ठाकरेंनी रचला होता, शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा गंभीर आरोप। आमच्या मागण्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे, अन्यथा मराठे 2024ला वाट लावणार, पाडापाडी झाली तर आमच्या नावाने बोंबलत बसू नका, मनोज जरांगे यांचा इशारा। हैदराबाद गॅझेटसाठी तेलंगणा सरकारकडून डॉक्युमेंट्स मागवलेत, आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या शिंदेंच्या सूचना, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। एक देश एक निवडणूक प्रस्तावाला केंद्र सरकारची मान्यता, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावाला मान्यता, विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती। गिरगाव चौपाटीवर 25 तासानंतर लालबागच्या राजाचं विसर्जन संपन्न, लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर लोटला भाविकांचा जनसागर। बुलडाण्यामध्ये जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान दगडफेक, पोलिसांकडून कारवाईच्या आश्वासनानंतर विसर्जन मिरवणुका अखेर सुरू। UTL सोलार
सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.